नमस्कार. साहित्य दर्शनच्या दिवाळीचा फराळ या कार्यक्रमात मी अनिल शिंदे आपलं स्वागत करतो. मंडळी, आज दिवाळीच्या फराळासाठी आम्ही आमंत्रित केले अशा एका अवलियाला ज्याने बुद्धिबळाच्या जोरावर संपूर्ण विश्व पादाक्रांत करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही करून दाखवला. विश्व पादाक्रांत करत असताना आपले पाय जमिनीवरच राहतील याची सुद्धा या अवलियाने खबरदारी घेतली. मंडळी, आजचे पाहुणे आपल्याला त्यांच्या अनुभवांचा फराळ देणार आहेत आणि आपण त्यांना त्यांच्या आवडत्या गाण्यांचा फराळ देणार आहोत. तेव्हा स्वागत करूया आजच्या पाहुण्यांचं. आणि आजचे पाहुणे आहेत एक उत्तम बुद्धिबळपटू आणि एक उत्तम बुद्धिबळ प्रशिक्षक श्रीयुत स्वप्नील शहा. स्वप्नील, नमस्कार. नमस्कार. साहित्य दर्शनच्या दिवाळीचा फराळ या कार्यक्रमात मी तुझं स्वागत करतो. नमस्कार. कसं आहेस? एकदम मजेत. वा, छान. कशी झाली दिवाळी एकूण? दिवाळीचं आता चालू आहे तयारी. आज म्हणजे माझ्यासाठी तर एकच रविवार मिळाला दिवाळीचा. बरं, त्याची तयारी, थोडी साफसफाई वगैरे सगळं. बरं, आता मी तुला चालेल. एक प्रश्न विचारतो की आपण हा जो इंटरव्ह्यू करतोय किंवा ही जी मुलाखत करतोय ते लोकांना मोटिवेट करण्यासाठी आपण हा इंटरव्ह्यू करतोय. बरोबर. तर बुद्धिबळ किंवा चेस या क्षेत्रामध्ये तू खूप मोठ्या प्रमाणावरती यश संपादन केलं असं माझं स्वतःचं मत आहे. आणि कसं आहे की ज्यांनी यश संपादन केलेलं असतं त्यांना असं कधीच वाटत नाही की आपण यश संपादन केलंय, ते आणखीन यश कसं संपादन करता येईल या दृष्टीने प्रयत्न करत असतात. बरोबर आहे की नाही? बरोबर. फक्त मला एक सांग की बुद्धिबळाची आवड तुला कशी निर्माण झाली? बुद्धिबळाची आवड ऍक्च्युली माझे मामा होते, ते घरी खेळायचे. म्हणजे ते माझ्या घरी यायचे तेव्हा आमच्या बिल्डिंग मधल्या आजूबाजूचे जे होते त्यांच्या वयाचे, त्यांच्यावर खेळायचे. कधी आई बरोबर खेळायचे. आईला पण थोडं थोडं यायचं, तर ते खेळायचे. ते बघत बघत मला जरा इंटरेस्ट वाटायला लागला. पहिलं तर एकदम लहान असल्यामुळे हे काय आहे, म्हणजे नुसतं ठेवलेलं आहे, ते काय त्यात काय बघायचं, म्हणजे सापशिडी आणि बुद्धिबळ एकच वाटायचं आधी. अच्छा, असं होतं. हा, कारण काय त्याच्यात पण स्क्वेअर असतात, त्याच्यात पण हो स्क्वेअर. हो आणि नंतर मग कळायला लागलं की हे असं आहे तसं आहे. मग मामाने थोडीशी हे करून दिली ओळख की असं हे, याला हत्ती बोलतात, याला घोडा बोलतात, उंट, हे कसं चालतं, काय चालतं. बरं. तर ते मग थोडासा इंटरेस्ट वाटायला लागला. मग गेम बघायला लागलो. तर सुरुवातीला काय कळायचे नाही गेम, पण नंतर गेम पण कळायला लागले. मग मी स्वतः खेळायला लागलो. तेव्हा तर मामाच, दुसरा कोण माझ्याकडे म्हणजे माझ्या वयाच्या कुणाला यायचंच नाही, त्यामुळे मामावरच खेळायचो. मामावर खेळता खेळता ते खूपच हरलो स्टार्टिंगला. मग ते कंटाळायला लागला. मग नंतर परत मामा बोलायचं, नाही नाही असंच खेळत राहा, जिंकत जाय. मग जसं जसं खेळत गेलो, पुढे पुढे मामावर जिंकत गेलो. मग आवड वाढत गेली. आणि मग पुढे पुढे मग मी ज्या शाळेत शिकलो, हॅपी होम स्कूल फॉर द ब्लाइंड, त्या शाळेत पण हा खेळ खेळला जायचा. आणि त्यावेळेसचे सिनियर्स म्हणजे जोसेफ डिमेलो, म्हणजे माझ्या माझ्यापेक्षा वयाने खूप 8-8 वर्ग पुढे, पण त्यांना पण खेळताना वगैरे, देवदास वगैरे असे होते, त्यांना खेळताना बघून मग अजून आवड निर्माण झाली. आणि तसं करत करत पुढे पुढे मग वाढत गेलं. असं आहे. तुझं मूळ गाव कुठलं आणि तू शाळा ही कशी काय सापडली तुला की हॅपी होम? माझं ऍक्च्युली मूळ गाव सोलापूर आहे, पण सोलापूर फक्त गाव आहे. तिथे माझे काका वगैरे सगळे राहतात. माझे वडील वगैरे म्हणजे त्यांच्या लग्नाच्या आधीच मुंबईत आले होते. आणि मुंबईत त्यांचे मोठे भाऊ होते वडिलांचे, त्यांच्याकडे ते मग तिथेच राहायचे. चेंबूरला, आधी टिळकनगरला आमचं एक छोटस घर होतं, अजूनही आहे तिथे. मग 5-6 फॅमिली, म्हणजे 17-18 लोक एकाच घरात, 180 स्क्वेअर फूटच्या घरात राहायचो. आणि तिथेच माझा जन्म वगैरे झाला. आणि तिथून मग माझ्या डोळ्याचा प्रॉब्लेम लहानपणापासूनच होता. पण सायटेड शाळेत टाकलं, तिकडे पहिलीला वगैरे मला काय दिसायचं नाही, त्यामुळे मला तिथे नापास केलं पहिलीला, कारण काही दिसायचं नाही तर लिहिणार काय.
मग मला शाळेतून कुणीतरी सांगितलं की यांच्यासाठी ब्लाइंड शाळा असते, तुम्ही जरा शोधा. हम्म, मग एक कोणतरी ग्रस्त माझ्या नातेवाईकाला भेटले जे ब्लाइंड होते हम्म, आणि कदाचित ते अफीम मधलेच असतील. त्यांचं नाव मला काय आयडिया नाही, आता लक्षात नाही, खूप लहानपणीची गोष्ट आहे ती. हम्म, तर त्यांनी सजेस्ट केलं त्यांना माझ्या म्हणजे माझ्या त्या नातेवाईकांना की की असं असं एक शाळा आहे ब्लाइंड शाळा, तर तुम्ही तिथे ट्राय करा. हम्म. मग माझ्या आईला येऊन त्यांनी सांगितलं. आमची आई मग शेवटी आम्हाला घेऊन गेली त्या शाळेत आणि मग तिथे माझं ऍडमिशन झालं आणि मग तिथून मग सगळं ते हॅपी होम तिथून स्कूल पुढे फॉर द शिक्षणाचा ब्लाइंड ही प्रवास सुरू शाळा आहे झाला. वरळीला. हा. तिथे माझं म्हणजे तिथे ऍडमिशन झालं आणि तिथूनच माझं शिक्षण 7वी पर्यंत पूर्ण झालेलं आहे. अच्छा. हम्म. आणि त्याच्यानंतर पुढे त्यानंतर 8वी ते 10वी तिथे शिक्षण तिथे 7वी पर्यंत शिक्षण होतं. ते हा 8वी ते 10वी आम्हाला बाहेर जाऊन करायला लागायचं. हा हा. तेव्हा राजा शिवाजी विद्यालय हिंदू कॉलनी दादर हम्म. इथे माझं 8वी ते 10वी शिक्षण पूर्ण झालं. त्याच्यानंतर एल्फिस्टन कॉलेजमध्ये 11वी ते 15वी माझं अच्छा. ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. बरं 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 बरं. हम्म. स्वप्नील, शिक्षणाचा प्रवास आपण ऐकला, तर एक छान गाणं ऐकूया ना. कुठलं गाणं ऐकायचं आपल्याला? दोस्त एक पिक्चर आहे धर्मेंद्र दोस्त. आणि शत्रुघ्न सिन्हाचा. हा हा. त्याच्यातलं गाडी बुलारे हे गाणं एक मला फार आवडतं. बर, गाडी बुला रही, सिटी बजा रही है. हा, ते गाणं खूप आवडतं. त्यात ते नुसतं गाणं नाही, त्यात पूर्ण जीवनचा प्रवास आहे. अच्छा. हा हा. त्याचा अर्थ खूप आहे. जर आपण नीट ऐकलं ना, नुसतं एक चाल आणि गाणं म्हणून ना न ऐकता हम्म, त्याला अर्थ आहे त्या गाण्याला. हम्म. असं आहे. ते गाणं खूप आवडतं मला. ठीक आहे, हे गाणं आपण ऐकूया आणि मग पुढे गप्पा मारूया. ओके ओके. ओके. गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है, गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है, चलना ही जिंदगी है, चलती ही जा रही है, गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है। देखो वो रेल बच्चों का खेल, सीखो सबक जवानों, देखो वो रेल बच्चों का खेल, सीखो सबक जवानों, सर पे है बोझ, सीने में आग, लब पे धुआं है जानो, फिर भी ये गा रही है, नगमे सुना रही है, गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है। आगे तूफान, पीछे बरसात, ऊपर गगन पे बिजली, आगे तूफान, पीछे बरसात, ऊपर गगन पे बिजली, सोचे न बात, दिन हो के रात, सिग्नल हुआ के निकली, देखो वो आ रही है, देखो वो जा रही है, गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है, चलना ही जिंदगी
चलती ही जा रही है, गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है। आते हैं लोग, जाते हैं लोग, पानी के जैसे रेले। आते हैं लोग, जाते हैं लोग, पानी के जैसे रेले। जाने के बाद आते हैं यार, गुजरे हुए वो मेले। यादें मिटा रही है, यादें बना रही है, गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है, गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है। गाड़ी को देख ऐसी है नींद, अच्छा बुरा न देखे। गाड़ी को देख ऐसी है नींद, अच्छा बुरा न देखे। सब है सवार दुश्मन के यार, सबको चलिए लेके। जीना सिखा रही है, मरना सिखा रही है, गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है। चलना ही जिंदगी है, चलती ही जा रही है, गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है। सुनिए पैगाम, ये है संग्राम, जीवन नहीं है सपना। दरिया को फाड़, पर्वत को चीर, रास्ता बना ले अपना। नींदें उड़ा रही है, जागो जगा रही है, गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है। चलना ही जिंदगी है, चलती जा रही है, गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है। मेरे प्यारे दोस्त, सचमुच मेरी हार हुई, मगर सच्चाई के रास्ते को छोड़कर चलना मेरे लिए मौत के समान है। उसे अपनाने के सिवा मेरे सामने और कोई रास्ता नहीं। हो सके तो मुझे माफ कर देना मानव। बिंदु, खड़ी बाबू, दरवाजा खोलो, जल्दी आ रहा हूँ। मामला क्या है? गाड़ी का नाम ना कर बदनाम, पटड़ी पे रख के सर को, हिम्मत न हार कर इंतजार, आ लौट जाए घर को। ये रात जा रही
चलना ही जिंदगी है, चलती ही जा रही है, गाड़ी चला रही है, सीटी बजा रही स्वप्नील, मग शाळेत यायच्या आधीपासून तू बुद्धिबळ खेळत होता नाही का? हो हो हो. मग शाळेत आल्यानंतर तुला आणखीन जास्त इंटरेस्ट आला हा बुद्धिबळ म्हणजे खेळण्यामध्ये किंवा कसं की चालना शाळेत मिळाली? गेल्यानंतर मी म्हणजे तिकडे सुरुवातीला तर तिथे क्रिकेट वगैरे खेळलं जायचं. हा. तर स्वाभाविकच त्या क्रिकेटकडेच आपण आकर्षित जास्त झालो होतो. हम्म. पण बरेचदा काय व्हायचं की पाऊस वगैरे पडला त्यावेळेस क्रिकेट खेळलं नाही जायचं. मग आम्ही हा गेम मैदानात नाही खेळायचो, गच्चीवर आम्ही खेळायचो त्या शाळेच्या. हा, त्या क्रिकेट बद्दल तुझं सांग. क्रिकेट हा. बद्दल खूप उत्सुकता आहे म्हणजे. हो हो हो. नेमकं आमच्याकडे क्रिकेट. क्रिकेट आहे ना, हे नॉर्मल त्यावेळेस म्हणजे जसं बॅट आणि बॉलने खेळलं जातं तसं क्रिकेट नसायचं. हा हा. ते क्रिकेट जे असायचं ना ते म्हणजे कुठचा पण एक प्लास्टिकचा किंवा पत्र्याचा डबा यायचा. हम्म. त्याच्यात आम्ही बिल्ले वगैरे भरायचो, म्हणजे तो हलवल्यावर त्याला आवाज आला पाहिजे. बिल्ले म्हणजे आणि हे कोल्ड्रिंक्स बिल्ले म्हणजे आपण झाकण जे असतात ती. गोल स्पॉट वगैरे ते हा हा प्यायचो ना हा. कोकोला, त्याचे बिल्ले जमा अच्छा. करायचो, त्याला चपट करायचो, हम्म. म्हणजे दाबून ते असं बंद हा करायचो हा. आणि त्या गल्ल्यात टाकायचो. अच्छा. गल्ला असेल तर गल्ला किंवा प्लास्टिकचा काय डब्बा असेल तर त्याच्यात टाकायचो. पॅराशूटची तेलाची बॉटल वगैरे पॅराशूटचा असतात. डबा झाला किंवा पण तुम्ही ऑइलचा ते पेट्रोल पंपला मिळतो ना डबा, हा हा हा. तर ते डब्यात आम्ही टाकायचो आणि वरून ते केनिंगची वायर असायची, जी खुर्ची आपण हा बसतो ना केनिंगची, त्या हा हा वायरीने हा. आम्ही तो शिवायचो. हम्म. आणि ते म्हणजे होल बिल पाडून वगैरे शिवायचं. ते खूप मेहनत असायची. हा म्हणजे हा. आता आपण विचार करतो तर ते खूप आठवतं, पण त्यावेळेस आम्हाला काय वाटायचं नाही या सगळ्या गोष्टी करताना. हम्म. आणि त्याच्याने आम्ही ते एक फळी असायची, म्हणजे फळी म्हणजे एक पकडून चला 1 फूट उंचीला आणि हा 1.5 फूट उंचीला आणि पाऊण फूट ते 1 हा. फूट लांबीला अशी फळी असायची. अच्छा. हा. ती फळी आम्ही असं मधोमध दोन्ही पायाच्या मध्ये घ्यायचो आणि बापरे. बॉल आला की ते फळीने असं उंच उडवायचो आम्ही अच्छा. त्याला. हा हा. उंच उडवायचो जसं आणि ते ते बिल्ले वगैरे ज्याची टाकल्यामुळे आवाज येत असेल. त्याच्यामुळे तो आवाज यायचा, म्हणजे तो आवाजानेच तो मारला जायचा हम्म. आणि आवाजानेच तो खेळाडू पण तो अडवायचा हा किंवा हा. कॅच करायचा. हम्म. तर हे खूप जबरदस्त चालायचं आणि एक लेवल ठरवलेली असायची, ह्याच्या पुढे गेलं तर 4 किंवा त्याच्यावर डायरेक्ट गेलं तर 6 हम्म. किंवा खाली गेला तर आउट. हा तर हा. हे सगळे नियम बनवलेले जे क्रिकेटचे काय घेणे देणं नसतात, पण ते असे आम्ही असे अनधिकृत नियम बनवले होते आम्ही, हा हा. की जे क्रिकेटमध्ये काय खाली गेला तर आउट वगैरे असं काय हा. नसतं, पण ते आमच्या ह्याच्यात कारण काय तो त्रास व्हायचा ना, खाली हो. गेला तर परत बॉल कोण आणणार, मग ते हो. त्याला शिक्षा, मग ते तो म्हणून त्याला पेनल्टी आउट. आउट. हा. तर तसं ते एक आमचे नियम होते आणि त्याच्यात आम्ही खेळायचो. पण ते काय व्हायचं, पावसाळ्यात पाऊस पडला की ते परत गच्चीत आम्हाला जाता यायचं नाही. हो. मग अशा वेळेस काय टाइमपास करायचा, तर मग बुद्धिबळ खेळलं जायचं. हम्म. मग तो बोर्डवरती बुद्धिबळ खेळ खेळताना मी बघायचो त्यांना, आमचे जे सिनियर्स होते हम्म. त्यांना बघितलं मग नंतर मला थोडं तर यायचं, त्याच्यामुळे गेम पण मला त्यांचे कळायचे. हा. मग मी मध्ये मध्ये त्यांना विचारायचो, हे इथे खेळतं काय, ते तिथे खेळतं काय. हम्म. मग त्यांना कळलं की मलाही कळतं की गेम म्हणजे मला ह्याच्यातलं थोडं फार कळतंय ते. हम्म. हॅलो. हा, बोला हा. बोला. तर म्हणजे त्यांनाही कळलं की मला कळतंय, मग ते हा माझ्यावर खेळायला सुरू केलं. हा हा हा. सुरुवातीला मी त्यांच्यावर हरायचो कारण ते खूप स्ट्रॉंग खेळायचे. अच्छा. आणि नंतर जसं जसं खेळत खेळत गेलो मी त्यांनाही हरवायला लागलो. आणि मग तशा लेवलचे म्हणजे माझ्या वेळेस खूप चांगले चांगले बुद्धिबळपटू होते हॅपीमध्ये. बर. आणि ते अजूनही ते खेळाडू अजूनही जसं कार्तिक दामले असेल, अशोक शिरमाळे जोसेफ आहे, असेल, जोसफ आहे, देवदास आहे, शिरीष पाटील आहे, हम्म. विलेश भट म्हणून एक मुलगा होता, हो तो हो आता हो जगात नाहीये, तो हो एक आहे. हो. असे खूप आणि नंतर माझ्या नंतरच्या पिढीमधले काही मुलं ते खूप बुद्धिबळ चांगले खेळ प्रकारे खेळायचे हम्म. आणि अजूनही ते कॉम्पिटिशन लेवलला खेळतात. तर ते तसं हळूहळू वाढत गेलं. मग मी एकदा शाळा संपल्यानंतर मग मी कॉलेजमधून युनिव्हर्सिटीसाठी खेळायला सिलेक्ट झालो. मी कॅप्टन झालो हा आमच्या कॉलेजचा. हा हा. तर तसं करत करत मी पुढे मग ऑल इंडिया महाराष्ट्र चेस असोसिएशन फॉर द ब्लाइंड यांच्याशी जोडले गेलो. अच्छा. तिथून खेळत खेळत मग ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर द ब्लाइंड ही संस्था म्हणजे मी त्याचा फाउंडर मेंबर आहे. चारुदत्त हा जाधव हे आमचे हा हा त्यांनी संस्थाही बनवली. त्यात हा. मी आणि आमच्याशी 7 लोकांनी आम्ही ती संस्था बनवली हम्म. आणि ते करत करत आता प्रवास इथपर्यंत आलेला आहे सध्या बर. त्याचा. स्वप्नील, क्रिकेट आणि चेसची जर तुलना केली तर हम्म, सुरुवातीला अगदी हम्म, प्रायमरी लेवलवरती हम्म. तुला क्रिकेटमध्ये जास्त इंटरेस्ट होता की चेसमध्ये जास्त इंटरेस्ट होता? स्वाभाविक पहिला तर सुरुवातीला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट होता, हम्म. त्याबद्दल दुमत नाहीये. हा कारण तो गेम असा होता की जो मैदानात खेळला जायचा हा आणि जरा सराउंडिंग
म्हणजे पब्लिकचं असायचं आणि जरा कौतुक जास्त व्हायचं तर ते. आणि क्रिकेट असं कसं की कळण्यासारखा गेम होता. चेस बुद्धिबळ म्हणजे तुला ते आपल्याला ते कळलंच पाहिजे तरच त्या बुद्धिबळ बद्दल आपण हो खेळू हो शकतो, नाही हो तर त्याचं काय कळलं नाही तर ते हो बोरिंग वाटणार. हो पण क्रिकेट जास्त आवडायचं म्हणजे याचा अर्थ असा नाही की मला बुद्धिबळ आवडत नव्हतं, बुद्धिबळ पण आवडायचं. पण पहिला कल माझा क्रिकेटकडेच होता. तो कल जवळजवळ 95 to 96 पर्यंत होता. नंतर जेव्हा मला कळलं की क्रिकेट मी एक स्टेज पर्यंतच खेळू शकतो, मला जास्त पुढे नाही कंटिन्यू करता येणार, हम्म. मग माझा बुद्धिबळकडे जास्त कल झाला. आणि 94 पासून पकडा, 94 पासून जे मी प्रोफेशनली बुद्धिबळकडे मी जास्त कल केल्यानंतर माझा पूर्ण मग आजपर्यंत जो प्रवास आहे तो बुद्धिबळाचा तो तिथून सुरू झाला असं बोलू शकतो आपण. हम्म. आणि बुद्धिबळ हा गेम सिलेक्ट करण्याचं रिझनही असं आहे की हा एकच गेम आहे जो आपण अंदाजून पण सायटेड बरोबर खेळू हो शकतो. हो हो बाकी गेमला लिमिटेशन आहे, क्रिकेटला लिमिटेशन आहे, बाकी सगळ्याच गेमला लिमिटेशन आहे. हो पण ह्याच एकाच नियमाने, सायटेडच्याच नियमाने सायटेड बरोबर खेळणारा हा एकमेव गेम आहे. बरोबर आणि बरोबर ह्याचं जेव्हा मला नॉलेज झालं तेव्हा मग मी बोललो की आपल्याला आता हाच गेम ठेवायला पाहिजे. आणि हम्म. त्यापासून मी आजपर्यंत तो गेमलाच मी खेळत आलेलो आहे. बरं स्वप्नील, एक गंमत सांगतो म्हणजे हम्म, विचारायची आहे की आपण हम्म. दोघंही क्लासमेट आहोत, बरोबर की नाही? हो हो हो. तर जे काही तो अनुभव सांगतो ते मला माहिती आहेत, आणि बर. आपण आपली जी मंडळी ऐकणारी आहेत, हम्म, हम्म. आता युट्यूबवर आपण हा कार्यक्रम अपलोड करतो, त्यामुळे लाखाहून अधिक लोक ऐकतात हे असले खरी कार्यक्रम, गोष्ट आहे, खरी है की गोष्ट नाही? आहे. तर हो. क्रिकेट खेळताना असा एखादा किस्सा आठवतोय का रे, की जो किस्सा कधीही विसरणार नाही तू, गमतीदार किस्सा, जर पावसात क्रिकेट खेळत असाल किंवा एरवी क्रिकेट खेळत असताना घडलेली एखादी गंमत, म्हणजे बॉल खाली चौकात गेला किंवा बाहेर रस्त्यावरती गेला, हं. त्याच्यानंतर काय झालं वगैरे, असं काय आठवतंय का काही? शाळेत तर शाळेत हा, क्रिकेट शाळेतच शाळेतच शा- लहान असताना. शा- शाळेत क्रिकेट खेळताना मला तर आठवतंय की म्हणजे आमचं कसं असं एक टाकी असायची, टाकी. त्या हा हा टाकीच्या इथे ना हा एखाद्याने जर उंच मारला नाही तो बॉल जर चुकून त्या टाकीवर गेला ना तर त्या टाकीवरती गेला तरी तो आउट असायचा. आता हे नियम आता कोणत्या तुम्हाला क्रिकेटच्या ह्याच्यात दिसणार नाही. हो, टाकीवरचा बॉल काढणं तसं शक्य नव्हतं, आणि टाकीवर जायला कोणाला परवानगी नव्हती. हा. पण मी 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 म्हणजे असं जायचं म्हणजे एकदा आम्ही असं केलं होतं की टाकीवर बॉल गेला हा तर काय करायचं. तर असे एक दोन मुलं उभे केले, त्यांच्या खांद्यावर एकाला उभं केलं, त्याच्या खांद्यावर चढून वगैरे असं मी तर टाकीवरती चढून तो शेवटी मला बॉल काढल्याचं आठवत आहे. हम्म. आणि हेही मी विसरलो होतो, मला ही आठवण म्हणजे तूच करून दिली की असं झालं. मला हे लक्षातच नव्हतं. नंतर मी म्हणलं अरे हा यार असं काय ते झालं होतं. नाही, नंतर नंतर तर त्याच्यानंतर मी एक गंमत सांगतो. हा त्या टाकीवर जाण्यासाठी शिडी होती, पण त्या हा शिडीवरून जाताना कोणीतरी बघेल हा म्हणून आपण ही ट्रिक वापरली होती. हो हो आपण हो हो हो. गार्डनच्या दिशेने तिकडे वरतीच एकमेकांवरती पिरामिड सारखं उभं केलं मुलांना, एकमेकांच्या खांद्यावरती भिंतीच्या हा आधाराने, आणि हा मग तो टाकीवरून तो बॉल काढला होता. हो हो कारण हो तिकडे हो बघायला हो. कोण नव्हतं. बघायला कोण नव्हतं. बरं, खरी खरी गोष्ट आहे. म्हणजे ते एक मला आठवतंय की त्यावेळेस ही डेअरिंग करून तर ते आता त्यावेळेस काय वाटलं नाही, पण आता हम्म. ते म्हणजे पडला बिडला असतं तर हो, एखाद्याला काय कोणाला म्हणजे लागलं असतं तर केवढं हा, पडलं कारण ते असतं ते खाली आणखी. पण लादी ना आणि हो वरतून पडलं तर त्याला काय खाली हेच नाही. हो हो. पण ते त्यावेळेस काय बेस आहे ते आपण यंग होतो, मुलं होतो, ते काय भीती असं मनात असं काय नसायचं. असं आहे. परिणामांची पर्वा आपण करत नव्हतो. कधीच नाही परिणामाची पर्वा कधीच नाही केली. आणि त्यामुळे असं. परिणामांची पर्वा केली नाही. यश अपयश काही हो, लढत राहायचं किंवा करत हो. राहायचं. कारण काय अपयश नोंद कुठे येणार, जिथे होतं तिथे येणार. तर हो ना. आहे त्याची सवय आपल्याला आहे, त्याबद्दल काय वाटत नाही. असं आहे. बरं, या नोटवरती कुठलं गाणं ऐकायचं स्वप्नील? या नोटवरती मला एक मराठीतलं गाणं एक आहे, प्रीतीचं जुळजुळ. बन्या बापू या हा चित्रपटातलं गाणं. हा हा, ते गाणं खूप हम्म. छान आहे. ते एक मुरलीधर गोडे यांनी हा लिहिलेलं गाणं आहे, आणि हो हो ऋषीराज हो. यांचं या बरोबर गाण्याला संगीत आहे. बरोबर बरोबर शैलेंद्र बरोबर. शैलेंद्र सिंग आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गाणं. हो 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 अतिशय हो. सुरेख असं गाणं, मला सुद्धा राईट खूप राईट. आवडतं. हो, खूप तर सुंदर ऐकूयात, गाणं आहे. हे हो तुझ्या हो. आवडीचं दुसरं गीत. येस येस येस. प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाळती मंजुळ गाणी,
मनाचा बेफाम घोडा दौडत आला सखे तुझा बंदा चल प्रेमाचा रंगू दे विडा साजरा मी तुझी कामिनी प्रीतीचं झुळझुळ पाणी मी धुंद झाले मन मरडोले पिसाऱ्यातुनी हे उडावीत डोळे डोळ्यात चाळे फुलमीच झाले स्वप्न फुलोरा मनात झळे मी तुझा हंस ग मानिनी प्रीतीचं झुळझुळ पाणी ला 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 ला. स्वप्नील, बुद्धिबळ खेळताना किंवा चेस खेळत असताना हम्म. पहिली टुर्नामेंट तू तू कुठली कुठली खेळला होता, म्हणजे ती कोणाबरोबर होती आणि त्याच्याबद्दलचा एखादा अनुभव सांग ना. पहिली मॅच पहिली टुर्नामेंट मी खेळलो होतो ती 1991 ला नाशिकला होता, स्टेट चॅम्पियनशिप होती. अच्छा. हा. मी खूप तेव्हा काय एकदम चांगला प्लेअर नव्हतो, म्हणजे एक ऍव्हरेज प्लेअर म्हणून होतो. हा. सिनियर्सचेच गेम बघण्यात वगैरे जास्त इंटरेस्ट असायचा त्यावेळेस. हा. सिनियर्स मध्ये म्हटलं तर तुम्ही मदन बागायतकर, चारुदत्त जाधव, हा. वसंत पाटील, संजय करंदीकर वगैरे हे सगळे प्लेयर्स होते. हम्म, तर मी ती 1991 ची टुर्नामेंट पहिली खेळलो. हम्म. त्याच्यात मी 7 पैकी 5 पॉईंट जिंकलो होतो आणि बरं. माझा त्यात 10वा नंबर आला होता. माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. हम्म. आणि त्या टुर्नामेंट मध्ये मी पहिल्यांदाच एक सिनियर प्लेअर चारुदत्त जाधव म्हणून होता त्याला हरवलं होतं. बरं. आणि आणि वसंत पाटलांना हरवलं होतं. तर ते बरं. माझ्यासाठी तेच मोठं ही हे दोन होतं. माणसं अतिशय दिग्गज मंडळी. हा, त्यावेळेस माझ्यासाठी खूप मोठे होते ते. तर त्यांना हरवलं ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आता मग वसंत ती पाटील एक तर आवड आपल्याकडे मला नाहीत आता. वाढली की बाबा चला आपण ह्यांनाही हरू शकतो, म्हणजे आपण खेळू शकतो. हो. ही माझी सुरुवातीची टुर्नामेंट होती. तर वसंत पाटील तर आता नाहीयेत आपल्या बरोबर, दुर्दैवाने. दुर्दैवाने नाहीत हा. ते आता आपल्या बरोबर आहे. चारू आहे समजा, हा, पण चारू. चारू आणि वसंत पाटील ही अतिशय मोठी म्हणजे मातब्बर मंडळी चेस क्षेत्रातली, बुद्धिबळ हो. क्षेत्रातली. मग हो. कुणाबरोबर खेळताना तुला थोडंसं दडपण आलेलं आहे दोघांपैकी मला त्या खरं मॅच सांगू मध्ये? दडपण कुणावरच नाही खेळताना आलं. कारण काय, मला तर माहित होतं की काय हारलो काय जिंकलो काय मला तर शिकायलाच मिळणार आहे. त्यामुळे हा, हा. दडपण हा प्रकार नाही आला. हा, हा. उलटा दडपण प्रकार कधी येतो, जेव्हा तुम्ही चांगले होता हा. खेळाडू हा, हा. आणि मग तेव्हा तुम्हाला हारायचं नसतं, ते कसं करून जिंकायचं असतं, मग ते दडपण असतं. पण जिथे आपल्याला काय म्हणजे आपल्याला काय म्हणजे एक उदाहरण घेतलं तर आज वर्ल्ड कप जे चालू आहे त्याच्यात नेदरलँडला काय दडपण नसतं कोणाचं, की ऑस्ट्रेलिया आहे का इंडिया आहे काय, त्यांना खेळायचंच असतं. हो. त्यांना आपला बेस्ट द्यायचा असतो. त्यातल्या त्यात आपण जास्तीत जास्त फाईट देऊन जेवढं आपण त्यांच्याबरोबर करू तर ती गोष्ट असते ना. त्यामुळे त्यावेळेस तर दडपण हा नव्हता मला कधीच त्यांचा. आणि मला काय म्हणायचं की सुरुवातीचे पहिले टुर्नामेंट ज्या वेळेला तू खेळलास त्यावेळेला सगळे नियम तुला माहित होते का, की ते तू समजून घेतले होते आधी? नाही, सगळे नियम मला माहिती होते. कारण का मी टुर्नामेंट जरी पहिली खेळलो तरी नियम हे मी म्हणजे शाळेत असताना माझे सगळे नियम चेसच्या बाबतीतले माहीत झाले होते. नियमपेक्षा कसं असतं की चेसचे जे ओपनिंग वगैरे असतात ना, ह्या गोष्टी सुरुवातीला आपल्याला माहिती नसतात. आपण हारतो तर ते सिनियर प्लेअर कडून त्या ओपनिंगचे जे सुरुवातीचे जे ट्रॅप्स असतात ना त्याच्यात आपण फसू शकतो. बरं. त्यात नियम बनायला गेला ना तर नियम खूप कमी असतात. नियम म्हणजे हा असा झाला तो तसा झाला, हे असं झालं तर ते तसं. तर हे जे आहेत ना ते तुम्ही 1-2 दिवसात शिकण्यासारखे नियम आहेत. पण पुढचं जे नॉलेज असतं ना ते तुम्हाला नेव्हर एंडिंग आहे. ते तुम्ही जितकं शिकाल ते कमी आहे. त्याच्यात पण नवीन जेवढं तुम्ही आज जाल ते अजून ते वाढत जातं. तसं आहे ते.
की त्या गोष्टी आपल्याला माहित नसतात आणि त्यावेळेस आपण हारतो त्याचं रिझन ते असतं की या टेक्निक्स आपल्याला माहिती नसतात. अच्छा. त्या टेक्निक्स आपण अनुभवातून आणि खेळून शिकत असतो असं आहे. नाही, या बेसिक ज्या टेक्निक आहेत त्याच्यावर हा आपण नक्की बोलूया, म्हणजे बोलणार हा आहोतच. हा पण त्याआधी एक गाणं सांग ना, कुठलं आवडेल ऐकायला. एक काला पत्थर मधलं एक रास्ता, हम्म, एक जिंदगी. रास्ता है जिंदगी, ते हम्म, गाणं एक काय शशी कपूरने गायले. हम्म, शशी कपूरच्या वरती पिक्चराइज केलेलं आहे ते गाणं. हम्म. किशोर कुमारचंच गाणं आहे ते. हो, किशोर कुमारचं गाणं आहे. हो हो मला पण आवडतं. तर हा ऐकूया हे गाणं आणि मग हो गप्पा हो पुढे चालू ठेवूया. हो 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 हो. एक रास्ता है जिंदगी, जो थम गए तो कुछ नहीं. एक रास्ता है जिंदगी, जो थम गए तो कुछ नहीं. ये कदम किसी मुकाम पे जो जम गए तो कुछ नहीं. एक रास्ता है जिंदगी, जो थम गए तो कुछ नहीं. हो जाते राही, हो बाकी राही, मेरी बाहों इन राहों तू छोड़ के ना जा, तू वापस आ जा. वो हुस्न के जलवे हो या इश्क की आवाजें, आजाद परिंदों की रुकती नहीं परवाजें. जाते हुए कदमों से, आते हुए कदमों से भरी रहेगी राह गुजर. जो हम गए तो कुछ नहीं. एक रास्ता है जिंदगी, जो थम गए तो कुछ नहीं. ये कदम किसी मुकाम पे जो जम गए तो कुछ नहीं. ऐसा गजब नहीं ढाया पिया मत जाना विदेश वाले. ऐसा गजब नहीं ढाया पिया मत जाना विदेश वाले. हमको भी संग ले जाना पिया जब जाना विदेश वाले. हो जाते हुए राही के साए में सिमटना क्या, एक पल के मुसाफिर के दामन से लिपटना क्या. जाते हुए कदमों से, आते हुए कदमों से भरी रहेगी राह गुजर. जो हम गए तो कुछ नहीं. एक रास्ता है जिंदगी, जो थम गए तो कुछ नहीं. ये कदम किसी मुकाम
स्वप्नील, बुद्धिबळाच्या व्यतिरिक्त तुला चित्रपटांची पण आवड आहे, वेड आहे अगदी. हो हो, खूप वेळ आहे. तुझा तुझा फॅन कुठला? अमिताभ बच्चन बरं बरं. एकमेव फॅन आहे जो मला लहानपणी पहिल्यांदा तोच कळला आणि हम्म, अजूनही तोच आवडतो. हम्म. आणि त्याचे पिक्चर लागल्यानंतर अजूनही मी बघत असतो. कितींदा बघितले, 100-200 वेळा बघितले असतील तरी ते बघायला मला हो, कंटाळा नाही. अमिताभचा फॅन आहेस तू नाही का? हो हो हो. मी तुला उलट विचारलं, तुझा फॅन कुठला? तुझे सगळे फॅन आहेत, पण तू अमिताभचा फॅन आहे. तर अमिताभचा जास्तीत जास्त आवडला म्हणजे खूप आवडला चित्रपट? अमिताभचे तर असं एक पिक्चर सांगायला गेलं ना तर शोधणं खूप अवघड आहे. हा. भरपूर पिक्चर आहे त्याचे चांगले आहेत. जसं अमर अकबर अँथोनी आहे, नसीब आहे, एक अग्निपथ आहे, आपण बघितलेला शक्ती आहे. शक्ती बघितलेला तो हा. आहे. जेवढे पिक्चर बघितले सगळेच पिक्चर मधले त्याचे मला कामावर सत्य पे सत्ता आहे. हम्म. त्यातल्या सत्य पे सत्ता हा जास्त आवडतो कारण ते खूप म्हणजे मजेदार कॉमेडी पण आहे, सिरियसनेस पण आहे, सगळंच आहे त्याच्यात. हा हा हा. हम्म. अमिताभचे पिक्चर तुला आवडतात नाही का? हो म्हणजे हो मला आठवलं अशासाठी की किशोर कुमारचं गाणं सुचवलं हा. आणि तू शशी कपूरची गाणी सुचवतोयस मगापासून. म्हटलं तरी सुद्धा नाही नाही, गाणी तर कोणाची पण कोणावर पण पिक्चरच केले ना तर ती गाणी बरेचदा मला तर ऍक्टर पण माहित नसते पण ती गाणी मला चांगली आवडतात. असं आहे. बस सोडलं. आता मला सांग, आपण पुन्हा एकदा चेसकडे वळूया की हा. आपण जनरली खेळताना कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं आपल्याला, फक्त आपल्याला मूव्स माहिती असतात, आपण हो त्या मूव्स करतो, समोरचा अपोनंट आपल्या मूव्स करत असतो. हो. पण जेव्हा आपण टुर्नामेंट मध्ये खेळतो त्यावेळेला बेसिक काय काय नियम पाळायला लागतात? बेसिक नियम असे असतात की तुम्हाला गेम खेळताना आता जेव्हा तुम्ही प्रोफेशनल टुर्नामेंटला जेव्हा खेळता हम्म. तेव्हा तुम्हाला गेम मूव्ह झाल्यानंतर लिहिणं अच्छा. किंवा तुम्ही जर म्हणजे टोटली ब्लाइंड असेल तर तो एक म्हणजे पार्शली असेल तर तो पेनाने लिहू शकतो मोठ्या अक्षरात. हम्म. टोटली ब्लाइंड असेल तर तो ब्रेलमध्ये किंवा त्याला रेकॉर्ड करणं, गेम रेकॉर्ड होणं किंवा लिहिणं हे कंपल्सरी आहे. अच्छा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला क्लॉक असतो ते प्रेस करणं, ह्या गोष्टी तुम्हाला हे कराव्या लागतात. ते म्हणजे तुम्हालाही करावं लागणार, समोरच्यालाही करावं लागणार आणि मूव्ह तुम्हाला तुमचीही लिहावं लागते आणि समोरच्याही लिहावं लागतात. त्याचा एक फायदा असा असतो की गेममध्ये कधीही प्रॉब्लेम झाला तर तुमच्याकडे गेम लिहिलेला असतो, त्याच्यावरून ते गेम आपल्याला कळतात की कुठे कुठे काय काय झालं. तर त्याच्यात कोणी बोलू शकत नाही की मी हे खेळलोच नव्हतो किंवा मी ते खेळलो होतो. हा. कारण ते इथे लिहिलेलं असतं, त्याच्यामुळे ते त्याला बोलता येत नाही. आणि त्यांनी त्याच्या पेपरवरती खाटचाट केली तरी ते लगेच कळून येतं की हा खोटं बोलतोय का खरं बोलतोय ते. हा हा हा. असं आहे. आणि नंतर आपल्याला गेम अनालाइज पण करता येतात ना. लिहिण्याचा फायदा तो असतो हो. की गेम खेळून आल्यानंतर आपल्याला आल्या लक्षात असतं, पण एक 10 दिवसानंतर बघायचं असेल तर सगळ्या मूव लक्षात नसतात. गेम जरी लक्षात असेल हो. तरी मूव चौथी कोणती होती, पाचवी कोणती होती, त्यासाठी लिहिलेलं असेल तर चांगलं असतं. हम्म. असं आहे. आणि नेमकं आपण कुठे चुकलो हे पण हा, आपल्याला ह्या कळतं. गोष्टीचं ते अनालाइज तर तुम्हाला करायलाच हम्म. पाहिजे. तर त्याशिवाय हम्म. तुम्ही गेम इम्प्रूव्ह करू शकत नाही. मग बरोबर तुम्ही आहे, बरोबर आहे. जिंकलेला असो किंवा हरलेला असो, हम्म. तुम्हाला तुमच्या चुका बघाव्याच लागतात की हा. काय झालं, कुठे चूक झाली. हो. असं आहे. नाही, आता मला सांग की रेकॉर्ड करावं लागतं म्हणजे ओरली म्हणजे तोंडाने बोलून रेकॉर्ड करायचं की कसं रेकॉर्ड करायचं, रेकॉर्ड कसं ठेवायचं? रेकॉर्डर असतो एक रेकॉर्डर, हा. एंजल प्लेअर असतात आजकाल ते अच्छा. युज हा होतात, ते हा. त्याच्यावर करू शकता किंवा एक रेकॉर्डर म्हणून असतो त्या रेकॉर्डर मध्ये ना हा. पॉज, रिवाइंड, फॉरवर्ड आणि स्टॉप असे 3-4 बटन असतात. अच्छा. हा. त्याच्यात तुम्ही मूव्ह म्हणजे चेसच्या जे नोटेशन्स असतात ना, E4, D4 जे ओके. पण हा आहे, हा हे तुम्हाला मूव्ह त्याच्यात अनाऊन्स करायची हा हा. आणि मग तुम्ही पॉज करू शकता. समोरचा खेळला की त्याची मूव्ह झाल्यानंतर ती मूव्ह तुम्ही अनाऊन्स करायची, परत पॉज करायचा. बर. असं करत करत पूर्ण गेम तुम्हाला तो रेकॉर्ड करावा लागतो. असं आहे. अच्छा. मग तेवढा मग हळू आवाजात रेकॉर्ड करावं लागत असेल, आजूबाजूला डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घेऊन. हो 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 हो. आता ते थोडासा इकडे तिकडे आवाज येतो ना, असं नाही, पण तेवढा तर सगळ्यांना सवय झालेली असते हो तिथे हो. खेळून खेळून, हम्म. त्यामुळे ते निग्लेक्ट होऊन जातं आवाज, तेवढा काय लक्षात नाही येत तसं हा. आहे. आणि स्टॉप क्लॉक बंद करावा, चालू करणं बंद करणं हे सुद्धा बंधनकारक आहे. ते तर करणं बंधनकारक आहे, नाहीतर आपणच गेम हरू, कारण आपल्याला आपला टाइम मायनस होणार. जर आपला हा. टाइम मायनस झाला तर तो प्रॉब्लेम आपल्याला आहे ना, असं आहे. हम्म. त्यामुळे तो क्लॉक तुम्हाला दाबणं कंपल्सरीच आहे. हम्म. हम्म. साधारणपणे एक गेम साधारणपणे किती वेळ खेळायला परवानगी असते? कसं आहे, तीन टाईप प्रकार आहेत. हा जसं क्रिकेटमध्ये टेस्ट मॅच, वन डे मॅच आणि 20-20 मॅच, हा तसं चेसमध्ये पण क्लासिकल,
रॅपिड आणि ब्लिट्स असे 3 प्रकार आहेत. क्लासिकल म्हणजे तुम्ही क्रिकेटच्या भाषेतलं म्हणा की टेस्ट मॅच. ओके. त्याच्यात तुम्हाला 1.5 तास हा. आणि 30 सेकंड, प्रत्येक मूव मागे 30 सेकंड तुम्हाला मिळत जातात. बर. तर तो गेम नाही म्हटलं तरी 5-5 तास चालू शकतो, 5-6 तास चालू शकतो. अच्छा. हा. आणि दुसरा असतो तो रॅपिड, म्हणजे वन डे मधला आपण बघा. त्याच्यात तो 25 मिनिटाचा गेम असतो किंवा 30 मिनिटाचा गेम असतो. हा हा. आणि त्याच्यात पण 10 सेकंड वगैरे तुम्हाला पर मूव मागे मिळत जातात. हम्म. तर तो गेम जर 30 मिनिटाचा म्हटलं तरी तो 1.25 तास, 1.5 तास, कारण इन्क्रीमेंट म्हणजे तुमचा टाइम वाढत पण जातो. जशी मूव हा. करणार तुमचा टाइम 10-10 सेकंदनी वाढत पण जातो. असं 10 मूव केलं तर ते तुमचे 100 सेकंड वाढणार. तर ते तसं म्हणायला गेलं तर तो गेम 30 मिनिटाचा जर म्हटलं तर 1.25 तास पर्यंत चालतो तो गेम नॉर्मली. असं आहे. आणि एक असतो ब्लिट्स, म्हणजे 20-20, ते 5-5 मिनिटाचे गेम असतात. ते शक्यतो आपण ब्लाइंड फील्डमध्ये ठेवत नाही, कारण काय ब्लाइंड मध्ये तेवढं 5-5 मिनिटाचे गेम खेळणं थोडं अवघड आहे. बोर्डवरती पीसेस उचलून ठेवणं आणि बघून ते खेळावं करणं. लागतं. हा, पण तो पण एक प्रकार आहे चेस मधला. असं आहे. मग यातला जो रॅपिड गेम आहे हा, तो जास्त लोक पसंत करत असतील नाही का? वेळेत संपतो रॅपिडला म्हणून. जास्त पसंती मिळते, कारण का ते पटकन रिझल्ट लागतात ना त्याच्यात. आणि बघायला मजा येते. ब्लिट्स मध्ये पण बघायला मजा येते, 5-5 मिनिटाचे गेम. ते जसं क्रिकेटमध्ये पण 20-20 वन डे मॅच बघायला लोकांना जास्त आवडतात टेस्ट मॅच पेक्षा, तसं. पण खरा गेम जो आहे तो तुमचा तो क्लासिकलच आहे. त्याच्यातच अच्छा. तुमचं खरं कारण तुम्ही कौशल्य. कमी टाइम मध्ये तुम्ही जास्त विचार करू शकत नाही, मग तेवढ्या क्वालिटीच्या मूव्ह येत नसतात. पण तुम्ही क्लासिकल मध्ये जास्त विचार करता आणि चांगल्या क्वालिटीच्या मूव्ह होतात. तर ते क्लासिकल गेम गेम मध्ये जास्त कौशल्य पसंत. पणाला लावू शकतो आपण. हा, त्याच्यामुळे त्यांच्यात पेशन्स असतं तुमचं. तुम्हाला स्टॅमिना चांगला पाहिजे, तुम्हाला तेवढा बसण्याचा 5-5, 6-6 तास. ह्या गोष्टी पण असतात. आणि तसे दिवसातून 2-2 गेम खेळायला लागतात. 6-6 तास, 2 गेम म्हटलं तर 12 तासाचे गेम तुम्हाला दिवसाला खेळण्याची तयारी ठेवावी लागते. असं आहे. या नोटवरती आणखीन कुठलं गाणं ऐकायचं स्वप्नील? एक मराठी पिक्चरचं मला नाव नाही आठवत, पण ते गाणं मला एक दृष्ट लागल्या दृष्ट जोगे लागण्या सारे जोगे असं. सारे. हा, बर बर तर बर. ते गाणं मला आवडतं. ते एक छान गाणं आहे. असं आहे. सुरेश वाडकर आणि मला वाटतं आशा भोसले निघालेलं, अनुराधा हा पौडवाल निघालेलं गाणं आहे. हा 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 खूप सुंदर गाणं. पिक्चरचं नाव आठवत नाही, आता पिक्चर पिक्चरचं नाव बघितलं. मला सुद्धा आठवत नाही, अगदी ओठावरती आहे, पण मला आठवत नाहीये गप्पांच्या नादात. हा 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 तर हा. नक्की ऐकूया नक्की नक्की. तुझ्या आवडीचं हे गीत, आणि हो हो. मग आपण आपल्या फॉरेन टूर वरती बोलूया. ओके ओके, ठीक आहे. चालेल. ओके. दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोट ही कुठे नसे, जग दोघांचे असे रचुकी, स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे. दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोट ही कुठे नसे, जग दोघांचे असे रचुकी, स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे.
घरटे मनाहून असेल मोठे नाही जे जे हवे होईल साकार येथे. आनंदाची अनतृप्तीची शांत सावली थेंबे जगदोघांचे असे रचुकी स्वर्ग त्यापुढे फिका पडे स्वर्ग त्यापुढे फिका पडे. जुळली रे नाती अतूट आणि जन्म जन्मांची भेट घेऊन या प्रीतीची आण एक रूप होतील प्राण. जुळली रे नाती अतूट ला 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 ला. आणि जन्म जन्मांची भेट ला 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 ला. घेऊन या प्रीतीची आण एक रूप होतील प्राण. सहवासाचा सुगंध येते आणि सुगंधा रूप दिसे जगदोघांचे असे रचुकी स्वर्ग त्यापुढे फिका पडे स्वर्ग त्यापुढे फिका पडे. दृष्ट लागण्या जोगी सारे गाल बोट ही कुठे नसे जगदोघांचे असे रचुकी स्वर्ग त्यापुढे फिका पडे स्वर्ग त्यापुढे फिका पडे. स्वप्नील, या चेसच्या टुर्नामेंटच्या निमित्ताने तू फॉरेनला पण गेलेला आहे हो बऱ्याच वेळा. हो हो. तर तुझी पहिली फॉरेन टूर कशी झाली आणि कसा काय तू तिकडे, म्हणजे तुला कोणी रेकमेंड केलं त्याच्याबद्दल सांग ना जरा. पहिली फॉरेन टूर जी होती ती माझी पण पहिली होती आणि भारताकडून जाणाऱ्या संघाची पण पहिली होती. क्या बात आहे. हा, त्या संघात मी, मदन बागायतकर, चारुदत्त जाधव आणि संजय करंदीकर. अच्छा. हा हा. हा, त्याचं सिलेक्शन आम्ही 96 ला नॅशनल चॅम्पियनशिप घेतली होती. हा. त्याच्यावरून मी ती जिंकलो होतो नाशिकला. हम्म. त्याच्यात जे 4 प्लेयर आले तसं ठरवलं की हे 4 प्लेयर इंटरनॅशनल जाणार. तर ते इंटरनॅशनल टूर त्यानंतरची होती. 96 संपल्यानंतर 98 ला ती टुर्नामेंट होती. बरं. आणि 98 ला झेकोस्लोवाकियाला आम्ही पहिल्यांदा गेलो. याचं पण कसं की आमची संस्था जी ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर द ब्लाइंड ही 97 ला 1997 ला बनली. आणि 98 लाच त्याची पहिली टुर्नामेंट आणि सगळं इंटरनॅशनल जायचं हे सुरुवात तिथून झाली. स्पेन मध्ये इंटरनॅशनल बॉडी होती, ही आम्हाला कळलं होतं की स्पेन मध्ये इंटरनॅशनल बॉडी आहे. आणि एक आमचे रघुनंदन गोखले म्हणून आहेत, आमचे पहिले प्रेसिडेंट होते ते ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर द ब्लाइंडचे. त्यांना हे कळलं न्यूज आणि मग त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि सांगितलं असं असं आहे तर काय करायचं. तर आम्ही सांगितलं की आपल्या देशाचं पण एक म्हणजे रजिस्ट्रेशन करून ठेवा आणि ऍफिलिएट करून घ्या आपल्या देशाला त्यांच्याबरोबर. तर तिथे रजिस्ट्रेशन करून आपण ते IBCA म्हणजे इंटरनॅशनल ब्रेल चेस असोसिएशन
ह्याला आपण ऍफिलिएट झालो. तर ते प्रोसेस झाल्यानंतर मग तिथून आपल्याला इन्व्हिटेशन आलं इंटरनॅशनलसाठी. आता इंटरनॅशनलचं इन्व्हिटेशन वगैरे आलं ते सगळं बरोबर, पण पैसे कुठे आहेत? तेवढे जायचं म्हटलं तर त्यावेळेस 80-90 हजार एक हो, पर हो. मानसिक खर्च होता. हो तर तो खर्च कसा काय करणार? पुन्हा सगळे सामान्य परिस्थितीतलेच सगळे होते. हो पण त्यावेळेस मग आदित्य बिर्ला म्हणून एक औद्योगिक ट्रस्ट समूह आहे. हा त्यांनी ते पुढे आले आणि त्यांनी पूर्ण दौऱ्याला स्पॉन्सर केलं आणि क्या बात. त्याच्यावरून मग आम्ही त्या झेकोस्लोवाकियाला पहिल्या टुर्नामेंटला गेलो. बर तिथे गेल्यानंतर म्हणजे आम्ही कधीच बघितलेले नव्हते की ब्लाइंड लोक कशा टाईप खेळतात, काय टाईप, म्हणजे आपल्या देशात बघितलेलं, पण आपल्या देशात एक पॅटर्न होतं. त्या पॅटर्नच्या बाहेर कोण खेळायचं नाही. हा पण तिथे गेल्यावर आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं हा की हा आपला देश म्हणजे जर यांच्यावर कम्पीट करायचं असेल तर आपल्याला खूप मेहनत घ्यायला ना, कारण आपण त्यांच्यापेक्षा 40 वर्ष म्हणजे 1958 पासून या स्पर्धा होतात आणि हा आपण एंट्री घेतली 98 ला, म्हणजे 98 40 वर्ष आपण 40 वर्ष त्यांच्या नंतर आपण त्याच्यात हे झालोय. तर हो तो 40 वर्षाचा गॅप जर भरून काढायचा असेल तर आपल्याला खूप मेहनत घ्यायला लागणार. पहिल्या टुर्नामेंटला आम्हाला ह्या गोष्टी आम्ही खेळलो, म्हणजे ऍव्हरेज सगळ्यांचा परफॉर्मन्स होता, म्हणजे 50% कोण 60% असे आम्ही गेम जिंकलो. पण ते जो दर्जा जो होता त्यांचा, त्या दर्जाशी आपण त्यावेळेस म्हणजे तेवढे लेवल आपली नव्हती तेव्हा. हा आणि बऱ्याचशा गोष्टी इंटरनॅशनल मधल्या आम्हाला म्हणजे ते कसे स्टडी करतात, काय करतात, त्यांचा स्टडी करायचं म्हणजे त्यांना काही गव्हर्नमेंट पूर्ण प्रोटेक्शन आहे. त्यांना गव्हर्नमेंट कडून त्यांना स्टायफंड वगैरे मिळतो. जरी नोकरी नाही केली तर स्टायफंड पण बर बऱ्यापैकी मिळतो. त्याच्यात त्यांचं आरामात घरबीर ते चालू शकतात. आपल्याकडे तसं काही हे नाही, आपल्याला नोकरी धंदा सांभाळून हे सगळं करायला लागतं. हा हा तर ह्या गोष्टी मग बोल आता जे समस्या आहेत त्या समस्या आहेत, आपल्याला इम्प्रूव्ह करायचं असेल तर या समस्यातूनच इम्प्रूव्ह करावं लागणार. तर मग आम्ही आपल्या भारतात येऊन आपण मग ते ट्रेनिंग कॅम्प आणि त्या लेवलचे आम्ही कोचेस वगैरे बोलून वगैरे आम्ही मग सगळ्यांना ट्रेनिंग द्यायला लागलो. आणि 2006 साली म्हणजे 98 ला पण त्यांच्यावर फर्स्ट टाइम आपण तिथे आपण अफिलिएटेड झालो आणि 2006 ला आपण भारतात वर्ल्ड कप घेतला. म्हणजे 8 वर्षातच आपण एवढी प्रगती केली हा की आपण स्वतः वर्ल्ड कप घेतला भारतात गोव्यामध्ये. आणि 2012 ला अजून एक मोठी स्पर्धा म्हणजे ऑलिम्पियाड म्हणून असतं, हा ती सगळ्यात मोठी स्पर्धा असते हा ब्लाइंड चेस मधली. हा हा ती आपण 2012 ला चेन्नईमध्ये घेतली आणि या दोन्ही स्पर्धा एवढ्या जबरदस्त लेवलला घेतल्या की ते आजपर्यंत इंटरनॅशनल त्याच्या लेवलच्या स्पर्धा झाल्या नाही. त्यांचा क्या बात है. म्हणजे त्या आयबीसीचा सुद्धा प्रेसिडेंट म्हटला होता की आम्ही एवढ्या वर्षापासून खेळतो पण या लेवलची ऑर्गनायझिंग आजपर्यंत कुणीच केलं नाही जे भारताने केलं. बर हा, आणि मग आता आम्ही ठरवलं की नुसतं आता ऑर्गनायझिंग नाही, आपल्या प्लेयर्सना पण त्या लेवलला घेऊन जायचं. तर रशिया, पोलंड, जर्मनी, स्पेन हे आपल्यापेक्षा खूप पुढे होते. अच्छा अजूनही रशिया तर खूप पुढे, रशिया आणि युक्रेन वगैरे ह्या आपल्या देशात त्या चेसच्या दृष्टीने खूप पुढे. तसंही नॉर्मल मध्ये पण रशिया पुढे, तसं ब्लाइंड चेस मध्ये पण रशिया पुढे. जर त्यांच्याबरोबर कम्पीट करायचं असेल तर आपल्याला आपलं म्हणजे स्ट्रक्चर स्ट्रॉंग करायला लागणार. हो शाळेतून आपल्याला मुलांना शिकून तशी हो मुलं घडवायला लागणार आणि हो. ते करत करत आज असं झालंय की आपण वर्ल्डच्या टॉप 4 मध्ये आपण आहोत. असं आहे. अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण अगदी अतिसामान्य कुटुंबातून आपण सगळेच म्हणजे आपल्या हो, वर्गातले किंवा आपल्या शाळेतले, हो. तर त्या काळात तशीही परिस्थिती कोणाची खूप चांगली नव्हती. नाही, पण नाही. अगदी सर्वसामान्य कुटुंबातनं किंवा अतिसामान्य कुटुंबातून आपण सगळेजण वरती आलो आणि तू हो. तू आणि तुझ्या टीमने किंवा तुझ्या बरोबरची जी मंडळी होती चेस क्षेत्रामधली, हं. त्यांनी एवढ्या लांब उडी मारली किंवा एवढं उंच भरारी घेतली, हो. ती खरोखरच कौतुकास्पद आहे स्वप्नील. आणि अं, आता प्रेसिडेंट जे आहेत ते आपले भारताचे चारुदत्त जाधव हे वर्ल्ड बॉडीचे प्रेसिडेंट आहेत. हा 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 ही पण आपल्यासाठी एक मोठी हो गोष्ट आहे, खूप अभिमानाची खूप मोठी गोष्ट गोष्ट आहे आहे. अगदी निश्चित निश्चित. हो, हो, हो. हो. चारूला मी बऱ्याच वेळा भेटलोय आणि अतिशय अनफॉर्मल माणूस, अतिशय प्रेमळ, हो. सगळ्यांमध्ये खरंय. सामावून जाणारा हा माणूस. हो ना. एवढं सगळं असून सुद्धा पाय जमिनीवरती येत, हो, हो, हो. तर ही खूप मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे, अभिनंदनास्पद गोष्ट आहे. बरोबर. स्वप्नील, सरकारकडनं काय अपेक्षित रे? काय अपेक्षा करू सर शकतो आपण? सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही हा जो ब्लाइंड चेस आहे हा त्याला पण रेकग्नाइज करा. त्याला पण त्याच्यात ज्या नॉर्मल गेम मधून जे इतरांना फॅसिलिटी मिळते ती ब्लाइंडला पण ती फॅसिलिटी मिळू दे. कारण का शेवटी ते लोक पण भारताचं नाव उज्ज्वल करून येतात. अगदी आताही इंडोनेशिया इथे चायना इथे आमची स्पर्धा झाली. हा त्याच्यात 8 मेडल्स मिळाले, 2 गोल्ड मेडल, 1 सिल्वर आणि 5 ब्रॉन्झ मेडल मिळाले. क्या बात आहे. 16 तर त्याच्यात जे प्लेयर्स आहेत
हम्म. त्याच्यातले बरेचसे प्लेयर्स आता नॅशनल चॅम्पियन जो होता आमचा हा. तो अजून त्याला नोकरी नाहीये किंवा एक गुजरातचा प्लेअर आहे त्याला नोकरी नाहीये. हा हा तर हे लोक पण नाव कमवून येतात तर ह्यांच्या पण म्हणजे रोजीरोटीचा विचार तिथल्या स्टेट सरकारने आपल्या त्या भले महाराष्ट्राचे नाही आहेत पण तिथल्या राज्य सरकारने घेऊन त्यांना एक परमनंट असा जॉब द्या आणि असं काय त्यांचं शिक्षण कमी असं नाहीये. हा. दोघेही ग्रॅज्युएट आहेत चांगले शिकलेले आहेत हम्म. हुशार आहेत हम्म. तर त्यांनाही जॉब मिळू देत असे म्हणजे ते एकदा जॉब झाला म्हणजे सिक्युरिटी झाली मग काय मग तो अजून प्रगती करू शकतो त्याची. तर या निश्चित. अपेक्षा आहेत की गव्हर्नमेंटनी जे तुम्ही इतरांना जे फॅसिलिटी देता ऍटलिस्ट बेसिक फॅसिलिटी तर त्या या खेळाडूंना द्या ही माझी अपेक्षा आहे. अगदी अगदी स्वप्नील खरंच खूप हम्म. माफक अपेक्षा केली पण रास्त हम्म. अपेक्षा आहे. बरं हो. आता जी मंडळी आपल्या या गप्पा म्हणता येईल मुलाखत नाही म्हणता येणार आपल्या या हम्म. गप्पा ऐकतात त्यांना तू काय संदेश देऊ शकतोस या माध्यमातून या मी गप्पांच्या माध्यमातून? मी म्हणेन की बुद्धिबळ हा जो गेम आहे तो नुसता गेम नाहीये. हा. तो एक मी म्हणेन की लहानपणापासून प्रत्येक मुलाने हा खेळला पाहिजे. त्याच्याने तुमचा टेम्परामेंट आहे तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे तुमचं पेशन्स आहे हम्म. या गोष्टी तुमच्या खूप इम्प्रूव्ह होतात. हम्म. हा सायंटिफिकली पण प्रूव्ह झालेला आहे की ह्याच्यामुळे तुमचं म्हणजे तुमच्या मेंदूची जी हे आहे म्हणजे विचार करण्याची शक्ती आहे ती खूप वाढते. हम्म. मी बघितलेले जे मुलं ऍव्हरेज होते वर्गात जास्त म्हणजे ऍव्हरेज लेवलला होते हा. बुद्धिबळ खेळायला लागल्यानंतर त्यांचं अभ्यासातलं पण स्किल वाढलेलं आहे आणि ते आता टॉप लेवलला म्हणजे मार्क वगैरे पर्सेंटेज वगैरे काढतात. तर मला असं म्हणायचं की बुद्धिबळ हा नुसता खेळ नाहीये तर तो तुमच्या मुलांसाठी खूप उपयुक्त गोष्ट आहे त्याच्यापासून ते बरंच काय शिकू शकतात. हम्म. तर या गोष्टी सगळ्यांनी घ्या मनावर आणि बुद्धिबळ खेळायला द्या मुलांना कारण हा एक खूप महत्वाचा एक पार्ट आहे त्यांच्यासाठी हम्म. असं आहे. चेस मुलांनी खेळला पाहिजे. चेस जास्तीत जास्त लोकांमध्ये चेसचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे. हो 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 बरोबर की नाही? हो ना हो. स्वप्नील आता शेवटचं गाणं कुठलं ऐकायचंय? एक गाणं आहे राकेश रोशन वरती फिल्मावलेलं हा हा कोई रोको ना मला हा, हा. पिक्चरचं नाव परत आठवत नाहीये. बपेलेरीचं म्युझिक आहे त्याला. हा ते बरोबर गाणं की आहे खूप हो 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 हम्म. कोई हरकत नाही. रोको ना हा, हा. दीवाने को एक गाणं आहे ते हम्म. ते छान गाणं आहे. स्वप्नील गाऊन दाखव छान गातो सर गाऊन दाखव जरा. अरे नाही रे भाऊ, एवढं काही चांगलं गाता येणार नाही. नाही चांगला सूर लागला होता म्हणून आपण म्हटलं गाऊन बाथरूम सिंगर आहोत आपण. स्वप्नील तू आज वेळ दिलास साहित्य दर्शनला हो हो आणि अगदी मनमुरात गप्पा मारल्या आपण नाही का? हो हो तर तू वेळ दिलास त्याबद्दल ग्रुपच्या वतीने आणि सर्व श्रोत्यांच्या वतीने मी तुझे आभार मानतो. आणि आभार मी पण मानतो कारण काय त्याच्यामुळे इतरांपर्यंत आमचे विचार पण पोहोचवण्यात हा कार्यक्रम उपयुक्त ठरेल. निश्चित निश्चित आणि तर त्यामुळे तुमचेही आभार. दिवसेंदिवस अशीच प्रगती हो अशीच भरभराट हो अशी मी हो. अपेक्षा करतो या ग्रुपच्या वतीने. तू वेळ दिलास आणि आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कोई रोको ना दीवाने को मन मचल रहा कुछ गाने को कोई रोको ना दीवाने को मन मचल रहा कुछ गाने को कोई रोको ना
भीगी राहें चले दो हम राही, बाहों में डाले बाहें। तो फूलों ने खिल के कहा ये दिल से, है दिन सुहाना मौसम सलोना, दामन से बांध लो प्यारा समा। कोई रोको ना दीवाने को, ये मन मचल रहा कुछ गाने को, कोई रोको ना। उम्र के सफर में जिसे जो यहाँ भाए, उसी के सपनों में ये मन रंग जाए। तो रंगों में प्रीत के रंगे रंगीला, गाले तराना जो ये रसीला, अलबेला गीत वो भूले कहाँ। कोई रोको ना दीवाने को, ये मन मचल रहा कुछ गाने को, कोई रोको ना दीवाने को, मन मचल रहा कुछ गाने को, कोई रोको ना। मंडळी, कसा वाटला आजचा दिवाळीचा फराळ? आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया आपण आम्हाला जरूर कळवाव्यात. आजच्या कार्यक्रमाची संकल्पना संजय बडगुजर यांची होती. तांत्रिक सहाय्य महेश नेहुल यांनी केलं होतं आणि आजचा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवला लता पाटील यांनी. मंडळी, इंग्रजीत एक म्हण आहे, देर इज नो मॅप ऑफ सक्सेस. आयुष्यात यशाच्या मार्गाचा नकाशा नाही. ज्याने त्याने आपला मार्ग स्वतः निवडायचा आहे आणि त्या मार्गावरून मार्गक्रमण करायचं आहे. काही मंडळी यशस्वी होतात, काही अपयशी ठरतात, पण अपयशाने खचून न जाता जो यशाच्या दिशेने सतत मार्गक्रमण करत राहतो तोच यशस्वी होतो. तेव्हा आपण सर्व यशस्वी होऊया या शुभेच्छांसह आणि दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छांसह मी अनिल शिंदे आजच्या कार्यक्रमापुरती आपली रजा घेतो. उद्या आणखीन एक खुसखुशीत आणि खमंग फराळ घेऊन मी पुन्हा आपल्या सेवेत उपस्थित होईन. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.